नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओच्या थंबनेलवरनं तुम्ही हा विचार करत असाल की यांनी हा विषय का घेतला आहे आज, किंवा या विषयावरती का व्हिडिओ हा बनवत आहेत. कारण की प्रत्येक आई वडील हे आपल्या मुलाच्या चांगल्यासाठीच विचार करत असतात. आणि यांनी तर असं लिहिलं आहे की तुम्ही तुमच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करताय. हे कसं काय? तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की आपण आपल्या मुलांचं आयुष्य कशा प्रकारे उद्ध्वस्त करतोय आणि त्याला आपणच का कारणीभूत आहोत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर प्रत्येक आई वडील हे मुलाच्या जन्मापासून तर जोपर्यंत ते स्वतः जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये फक्त आणि फक्त मुलाचा विचार चालू असतो की आपल्या मुलांसाठी आपण काय अजून करू शकतो. म्हणजे खूप काही करून ठेवलं असेल किंवा खूप काही केलं जरी नसेल ना, तरी प्रत्येक वेळेस हीच धडपड असते. वयाच्या 60त सुद्धा, वयाच्या 30वी म्हणजे जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा सुद्धा तीच धडपड असते आणि वयाच्या 60व्या वर्षी सुद्धा तीच धडपड असते की आपण आपल्या मुलांसाठी अजून काय करू शकतो. पण अचानक आपण अशा टॉपिकशी रिलेटेड व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पण असं वाटलं असेल ना की हे असं काय वेगळं बोलतायत. त्याला कारण म्हणजे मी एका क्लायंटच्या घरी इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड बोलण्यासाठी गेलो होतो. क्लायंटच्या घरी गेल्यानंतर आपण सगळ्या गोष्टींशी रिलेटेड डिस्कशन करतो आणि पूर्ण फॅमिली असते. नवरा बायको मुलं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असतात. आणि मी बऱ्याच ठिकाणी असे अनुभव घेतलेले आहेत, पण हा जो अनुभव होता माझ्यासाठीचा तो जरा थोडासा वेगळा होता. आणि म्हणूनच मग मी विचार केला की हा अनुभव लोकांबरोबर शेअर करावा. कारण की प्रत्येक दुसऱ्या घरामध्ये ना अशा प्रकारच्या गोष्टी घडतायत आणि ते जर आपण थांबवलं नाही ना तर खूप मोठे प्रॉब्लेम्सला आपण फेस करू शकतो. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. तर त्यातली पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पण ऑब्झर्व करा तुमच्या घरामध्ये अशा काही गोष्टी होत आहेत का, किंवा तुमच्या आजूबाजूला काही अशा गोष्टी होत आहेत का. तर आपण आपल्या मुलांना घरामध्ये जेवण बनवतो, त्यांच्यासाठी चांगल्या चांगल्या वस्तू, महागड्या वस्तू जेवणाच्या विकत घेऊन येतो आणि त्यांच्यासाठी जेवण बनवलं जातं. किंवा घरामध्ये जर तुम्ही दोन्ही लोक वर्किंग असतील तर बाई ठेवली जाते जेवण बनवण्यासाठी. आणि ते जेवण बनवल्यानंतर जेव्हा आपण एका टेबलवरती जेवायला बसतो ना, त्यावेळेस मुलांना ते जेवण आवडतच नाही. खास करून आईने बनवलेलं ते जेवण ते लोक जेवतच नाही. मग आज हीच भाजी बनवली आहे, ही भाजी मी खाणार नाही, मला नकोच आहे ही. मग आई वडील म्हणतात बाबा तुला नाही खायचं हे, तर तुला जे पाहिजे ते ऑर्डर कर. मग तो मुलगा ते बाहेरचं ऑर्डर करणार आणि त्याचा तो घेऊन बसणार. म्हणजे तो तुमच्याबरोबर कधीच नसतो. तो एकत्र तुमच्याबरोबर जेवत नाही, त्याला तुमचं बनवलेलं जेवण आवडत नाही. म्हणजे पहिल्याच्या वेळेस अगोदरची जी पिढी होती ना ती कसं असायची की एकत्र सगळे जण जेवायला बसायचे आणि जेवण जेवायचे. पण हल्लीच्या मुलांचं असं झालंय की ज्याला जशी वेळ असेल ना तसं तो जेवायला बसतो. नवरा वेगळा बसतो, बायको वेगळी बसते, मुलं वेगळी बसतात कारण की त्यांना दुसरी कामं असतात. किंवा जर एकत्र जरी बसले तरी ते त्यांच्या जेवणाच्या ताटाबरोबर त्यांच्या मांडीवरती तो मोबाईल असतो आणि ते सतत ते स्क्रोल करतात. आणि जेवणाचा हा जो टेबल आहे ना तोच आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचा आहे. कारण की ह्याच टेबलवरती ना बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या जातात की दिवसभरामध्ये काय केलं, काय घडलं, कुठे काय होणार आहे, आपण काय करणार आहोत, पुढे कुणाच्या घरी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कशन तिथेच होतं. पण या डिस्कशनमध्ये ती मुलं कुठेच नसतात. म्हणजे हा पहिला टॉपिक म्हणजे जे सिग्नेचर आहे किंवा साईन आहे ना तुमच्या मुलांमधलं बघण्याचं, ते पहिलं साईन म्हणजे हे की तुमच्या मुलं फिजिकली तुमच्याबरोबर आहेत, मेंटली ते तुमच्याबरोबर नाहीत, ते त्या स्क्रीनमध्ये अडकलेले आहेत. दुसरी गोष्ट की मुलं सतत, हे तर झालं जेवणाबद्दलचं. पण आता जर दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर मुलं दिवसभर घरात असतात, आपण घरात असतो आणि मुलं सतत मोबाईलमध्ये असतात. म्हणजे कुठेही बसले तर ते मोबाईलला बाजूला ठेवत नाहीत, ते सतत त्या मोबाईलला घेऊन फिरत असतात. इथे गेलं तिथे मोबाईल, तिथे गेलं तिथे मोबाईल. आणि मग आपल्याला एखादं काम त्यांना जर सांगायचं असेल ना, तुम्ही एकदा बोला, दोनदा बोला, तीनदा बोला, ती मुलं ऐकतच नाहीत. आणि मग नंतर आपण म्हणतो की जाऊ दे, तू काय ऐकणारा नाही आहे, चला आपणच आपली कामं करूयात, आपणच हे करूयात, आपणच ते करूयात, आपणच त्याला फोन लावूयात, आपल्याला काही भाजी किंवा काही गोष्टी घ्यायच्या असतील तर आपणच स्वतः जाऊयात. या सगळ्या गोष्टी आपण करतो आणि प्रत्येक वेळेस हे म्हणत असतो की जाऊ दे, तो कुठे ऐकणार आहे, तो कुठे. अरे का नाही ऐकणार? तुम्ही त्याला त्याच्यातनं बाहेरच पडून देत नाहीत, बाहेरच काढत नाहीत, त्यामुळे ते त्याच्यामध्ये ॲडिक्टेड झालेले आहेत. आणि तिसरी गोष्ट, आपण जेव्हा आपल्या नातेवाईकांबरोबर जातो, आपल्याबरोबर जेव्हा मुलं फिरत असतात ना तेव्हा सुद्धा ते त्या मोबाईलमध्येच अडकलेली असतात. ते फक्त फिजिकली तुमच्याबरोबर असतात, मेंटली ते दुसऱ्या कुणाबरोबर तरी बोलत असतात. म्हणजे तुम्ही कार घेऊन जात असाल तर कारमध्ये सुद्धा तो मोबाईल घेऊन बसलेला असतो आणि सतत काही ना काही टाईप करून कुणाला तरी पाठवत असतो. आणि ह्या गोष्टी घडतच असतात.
आणि तो फक्त फिजिकली बाजूला बसलेला असतो. ह्या 4 तासाची जर्नीमध्ये, 5 तासाच्या जर्नीमध्ये कुठेही डिस्कशनच होत नाही. काय गोष्टी घडतात याच्याबद्दल त्यांना माहितीच नसतं आणि ते फक्त त्या विश्वामध्ये अडकलेले आहेत. या सगळ्या गोष्टींना कारणीभूत फक्त तुम्ही आहात. त्याला दुसरं कोणीही कारणीभूत नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही मोबाईल दिला म्हणजे तुम्ही कारणीभूत आहात. नाही, तुम्ही मोबाईल ही गरज आहे, काळाची गरज आहे, ती असायलाच हवी. पण त्याबरोबर आपल्या मुलांनी किती वेळ त्याच्यामध्ये गुंतवायला हवं किंवा किती वेळ त्याच्यामध्ये राहायला हवं हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे जर कोणी पाहुणे घरात आलेत किंवा कोणी नातेवाईकांकडे तुम्ही गेलायत आणि तुम्ही तो मोबाईलमध्ये घेतायत आणि तुम्हाला कुठेतरी ऑफवर्ड वाटतं की अरे आपला मुलगा तर फक्त मोबाईलमध्ये, आणि मग आपण हसतच खोटी स्माईलने त्यांना सांगणार की तो असाच आहे, तो मोबाईलमध्येच बघत असतो, त्याला मोबाईलशिवाय चैनच पडत नाही. अरे ही गोष्ट अभिमानाची नाही, ही गोष्ट त्याला घरी जाऊन ओरडण्याची आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांबरोबर असता किंवा तुमच्या फॅमिलीबरोबर असता तेव्हा तो अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. तरच तुमच्यामध्ये जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे ना तरच होणार. अदरवाईज कसल्या प्रकारचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग होईल, कसं होईल? मुलांना माहितीच नाही, कित्येक मुलांना माहितीच नाही की आपले आईवडील कुठून पैसे जमा करतात, कशा प्रकारे ते हप्ते भरतायत, ते जबाबदाऱ्या कशा प्रकारे पेलतात, किती लोन त्यांनी घेऊन ठेवलेलं आहे, कुणाला किती पैसे द्यायचे आहेत, कुणाकडनं किती पैसे यायचे आहेत, याबद्दल त्यांचं डिस्कशनच होत नाही. वडिलांच्या ऑफिसमध्ये कुठला स्ट्रेस आहे, त्यांचे बॉस त्यांच्याबरोबर कशी वागणूक करतात, आई काय काय गोष्टी करते, याच्याशी त्यांना काही घेणं देणंच नसतं. त्यांचा वेळ फक्त आणि फक्त त्या मोबाईलमध्ये जात असतो आणि त्यामुळे ह्या मुलांना आपल्या आई वडिलांची अजिबात कदर नाही, अजिबात नाही. म्हणजे बऱ्याच वेळा तर आम्ही असं बघतो ना की मुलं दुसऱ्या अनोळखी लोकांच्या समोर सुद्धा आहेत ना आई वडिलांना हवं ते बोलतात. तुम्ही गप्प बसा, तुम्हाला समजत नाही, तुम्ही जा, मला काही घेणं देणं नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. ही कुठली भाषा आहे? म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही अशा गोष्टींना प्रवृत्त करताय मुलांना की ज्या नाही करायला हवेत. आणि जर या वयामध्ये म्हणजे आता तर त्यांनी त्यांचा संसार सुरू केला नाही, त्यांची फॅमिली सुरू केली नाही आणि आत्ताच ते तुमच्याबरोबर अशा प्रकारचं जर वागणूक करत असाल तर हे कुठेतरी डेंजरस साईन आहे आणि हे कुठेतरी वेळी सावध होण्याची गरज आहे आणि त्यांना त्याच्यातनं बाहेर काढण्याची सुद्धा गरज आहे. आता हे कसं काढायचं, काय करायचं हे तुम्ही स्टेप बाय स्टेप विचार करा आणि काढण्याचा प्रयत्न करा. कारण की मुलं आपली आहेत आणि आपण त्यांना जर शांतपणे नीट व्यवस्थित समजावून सांगितलं आणि स्टेप बाय स्टेप जर तुम्ही त्यांना इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला ना तर ती नक्की इन्व्हॉल्व होऊ शकतील. पण आपणच प्रत्येक वेळेस तो हे नाही करणार, तो असाच आहे, तो कुणाचं ऐकतच नाही, तो मोबाईल ठेवणारच नाही, तो हेच करणार नाही, तो तेच करणार नाही, आणि हे सगळं कुणासमोर बोललं जातं त्याच्यासमोर. मग त्याला माहिती आहे की आपल्या आईवडिलांना तर माहिती आहे आपण त्यांचं ऐकणार नाही, मग कशाला ऐकायचं? समजतंय? आणि ह्या सगळ्या गोष्टी मी का सांगतोय माहिती आहे का, की जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांच्या फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल बोलता, म्हणजे मी म्युच्युअल फंड बद्दल बोलायला जातो किंवा मी इन्शुरन्स बद्दल बोलायला जातो किंवा कुठल्याही टॉपिकशी रिलेटेड जेव्हा बोलायला जातो त्यावेळेस आई वडिलांचं हेच उद्दिष्ट असतं की आमच्या मुलांना काहीतरी आम्हाला बनवून ठेवायचं किंवा जमा करून ठेवायचं त्यांच्यासाठी. पण जर तुम्ही त्यांच्यासाठी बनवून ठेवणार असाल ना तर त्यांना त्याची माहिती तर असायला हवी. तुम्ही त्यांच्यासाठी काय करताय हे तर त्यांना माहिती असायला हवं. आई सांगते की अरे मी तुझ्यासाठी एक SIP चालू केलेली आहे 1000 रुपयाची, तू जेव्हा कामाला लागशील ना तेव्हा तुझी ती भरत जा. तर सरळ उत्तर येतं तुम्हाला काय करायचं आहे, माझ्यासाठी काही करू नका, तुम्हाला जे करायचं आहे तुमच्यासाठी करा. ही कुठली पद्धत मुलांची बोलण्याची? किंवा जेव्हा मुलं मोठी होतात किंवा जेव्हा त्यांना सांगितलं जातं की अरे बस जरा, हे काहीतरी सांगतात इन्व्हेस्टमेंटबद्दलचं, तर सरळ मुलं सांगतात की आमच्याकडे वेळ नाही, मला जरा जायचं आहे, मला माझं मित्र येणार आहे. मित्रांपेक्षा ही गोष्ट महत्त्वाची आहे हे त्याला पटवून द्यायला हवं. तरच त्यांना समजणार आहे, तरच त्यांना कळणार आहे. तुम्ही जी काही फरफड करताय ना तुम्ही स्वतःची आणि तुमच्या बरोबर असलेल्या तुमच्या लाईफ पार्टनरची, ही फरफड काहीच उपयोगाची नाही जर तुम्हाला तुमच्या मुलांना या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करून घेता आलं नाही तर. आणि पुढचा काळ हा खूप भयंकर डेंजर आहे. खूप गोष्टी घडतायत. ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांना माहितीच नसतील ना तर तुम्हाला काही उपयोग नाही तुमच्या एवढ्या सगळ्या धडपडीचा. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, मला असं नाही की माझ्याकडे प्रत्येक वेळेस तशाच प्रकारचे अनुभव येतात, पण जे अनुभव येतात ते मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करतो. कित्येक पॅरेंट्स असे आहेत माझ्याकडे, जे क्लायंट्स आहेत माझे, त्यांनी त्यांच्या मुलांच्या 19 वर्षाचा मुलगा आहे किंवा 20 वर्षाची मुलगी आहे आणि तिची SIP चालू केली आणि त्यांना घेऊन इथे ते माझ्या ऑफिसमध्ये आलेत. आम्ही डिस्कशन केलं, मुलांना त्यांनी समजावून सांगितलं. अशीही मुलं आहेत आणि मुलं स्वतः म्हणतात की हो आम्हाला करायचं आहे. म्हणजे माझ्याकडे एक क्लायंट आलेला, त्यांनी त्यांच्या मुलाला मंथली काहीतरी 2-4 हजार रुपये ते देत होते.
पॉकेट मनीसाठी, आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या पॉकेट मनीमधून तू 1000 रुपयाची SIP कर. पण मुलगा स्वतः हे सगळं डिस्कशन आमचा जेव्हा इन्व्हेस्टमेंटचं चालू होतं ते डिस्कशन ऐकल्यानंतर त्याने सांगितलं की नाही, मला 1000ची नाही करायची, मला 2000ची करायची. ही इन्व्हॉल्वमेंट कधी येते, जेव्हा तुम्ही तुमच्या प्रत्येक डिसिजनमध्ये तुमच्या मुलाला इन्व्हॉल्व करताय आणि त्याचं मत मांडण्याची संधी त्याला देताय आणि त्याचं मत त्याला मांडायलाच सांगायचंय. प्रत्येक वेळेस मुलं असं म्हणतात की तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. तसं नाही, तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा. त्याला सांगा की तुला काय वाटतं, तू थर्ड पर्सन आहे असं समजून ह्या सिच्युएशनकडे बघ आणि तुझ्या ओपिनियन तू सांगण्याचा प्रयत्न कर. बऱ्याच इंटरनॅशनल कंपनीजमध्ये ना डिबेट होतात की तुम्हाला तुमचं मत मांडायचं असतं एखाद्या टॉपिकवर. जी मुलं घरातच मत मांडू शकत नाहीत ते तिथे डिबेटमध्ये काय स्वतःचं मत मांडणार आहेत, काय स्वतःला प्रेझेंट करणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी थांबायला हव्यात आणि हे थांबणं तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हीच ठरवू शकता की तुम्ही त्याच्यामधून तुमच्या मुलांना कसं बाहेर काढू शकता. तर तुम्ही त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ स्पेंड करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्यांच्याशी बोलत राहण्याचा प्रयत्न करा. आता बोलत राहण्याचा याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना खूपच इरिटेट करा, कारण की ही जी जनरेशन आहे ना थोडीशी वेगळी आहे. आणि तुम्ही ज्या जनरेशनमध्ये आहात ना, तुम्ही या अगोदर तुमच्या जनरेशन म्हणजे मी अगोदरचं सांगतोय ज्यांचा जन्म 1980, 90 किंवा त्याच्या अगोदर झालेला आहे, त्या जनरेशनने मोबाईल कधी बघितला नाही, त्यांनी कारमध्ये कधी ते बसले नसतील किंवा त्यांनी कुठल्याच ज्या लक्झरियस आयटम असतात ना त्यांनी कधीही त्याचा उपभोग घेतला नसेल. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी मिळायला हव्यात आणि म्हणून ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना देतात. पण याला सुद्धा काहीतरी लिमिटेशन्स असायला हवं, कुठेतरी मर्यादा असायला हवी, की नाहीतर मुलांना समजणारच नाही ना. तुम्ही त्याला 1 लाखाचा मोबाईल द्या आणि 2 लाखाची गाडी द्या आणि दररोज तुम्ही त्याला 500 रुपये 1000 रुपये त्याच्या हातामध्ये ठेवा, त्याला काय समजणार आहे पैशांची किंमत. ही पैशांची किंमत आपण त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. मला ह्या व्हिडिओमधनं हेच सांगायचं होतं की जेवढ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तुमच्या मुलांना इन्व्हॉल्व करता येतील ना तेवढं जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट करत राहा. नाहीतर तुम्ही जी काही गोष्टी करतायत त्यांच्यासाठी त्या गोष्टींचा काहीही उपयोग त्यांना फ्युचरमध्ये होणार नाही किंवा त्यांना तो उपभोग घेता येणार नाही किंवा त्यांना त्या वाढवता येणार नाही किंवा टिकवता येणार नाही. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.